आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला हटाव मोहीम अजूनही तीव्र होणार। केडीएमसी परिमंडळ 2 चे उपायुक्त विजयकुमार द्वाशे सोमवारी उतरले होते डोंबिवली स्टेशन परिसरातच्या रस्त्यावर। केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनाने डोंबिवली विभाग परिमंडळ 2 चे उपायुक्त विजयकुमार द्वाशे यांनी काल डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करून स्टेशनमधून बाहेर येताना नागरिकांना मोकळा श्वास मिळावा, प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर येताना चालण्यास योग्य जागा मिळावी यासाठी स्टेशन परिसर रस्ता फुटपाथ हा फेरीवाला मुक्त करण्याचं नियोजन करून काल डोंबिवली विभाग एसीपी सुहास हेमाडे यांची डोंबिवली विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत जाऊन भेट घेऊन आगामी कारवाईसाठी पोलीस बळाची मागणी केली। येत्या 2 दिवसात डोंबिवली पूर्व पश्चिम स्टेशन परिसर नागरिकांसाठी फेरीवाला मुक्त करणार आणि पादचाऱ्यांना मोकळा श्वास येऊ देणार असं डोंबिवली विभाग परिमंडळ 2 चे उपायुक्त विजयकुमार द्वाशे यांनी सांगितलंय। डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या दोन्ही भागामध्ये जे फेरीवाल्यांचा जो एक उपद्रव इथे बघण्यात येतो आहे, तर त्याच्या अनुषंगाने गणपतीच्या पूर्वी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत चांगल्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। गणेशोत्सवा काळामध्ये पोलीस यंत्रणेवर आणि महापालिका यंत्रणेवर जबाबदाऱ्या ज्या वेगळ्या पद्धतीच्या असल्यामुळे त्यानंतर आता आज आम्ही परत या ठिकाणी ही कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये पोलीस विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि महापालिकेचे जे संबंधित प्रभाग अधिकारी आहेत त्यांची पण आम्ही मीटिंग घेऊन त्याचं आम्ही सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि येत्या एक ते 2 दिवसामध्ये आम्ही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करणार आहोत। काय स्वरूप काय कारवाईचं स्वरूप सर्व फेरीवाल्यांना म्हणजे जे वाहतुकीला अडथळा किंवा पादचारी नागरिकांना जाण्यासाठी जो अडथळा त्यांच्यामुळे निर्माण होतो आहे, तर त्याच्या अनुषंगाने त्यांना तिथून काढून किंवा त्यांचा माल जप्त करणे आणि तो परिसर मोकळा ठेवणे हा कारवाईचं एकंदरीत स्वरूप असणार आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।